तासात मुंबई आणि मुंबई उपनगर शिवाय पालघर, रायगड या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलं जात आहे। कालपासूनच पावसाची संततधार ही सुरू आहे, मात्र पुढे देखील आणखी 3 तास मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही सध्या वर्तवण्यात आलेली आहे। त्याशिवाय मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। दादरच्या टीटी परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे। पावसाच्या पाण्यातून वाहनं काढताना वाहन चालकांची मात्र चांगलीच दमछाक झाली असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय मुंबईत मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे। दादर टीटी या ठिकाणचा हा परिसर आपण बघू शकतोय आणि या गुडघाभर पाण्यातून वाहन चालकांना वाहनं काढावी लागतात। दादरमध्ये थेट रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले। मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। तिन्ही मार्गांवरती आता लोकल उशिरानं धावत आहे। मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक 10 मिनिट उशिरानं सुरू आहे। हार्बर मार्गावरील लोकल 5 ते 7 मिनिट उशिरानं सुरू आहे। तर आता दादरमध्ये थेट रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। याचा आता वाहतुकीला, रेल्वे सेवेला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। त्या दरम्यानची आपण ही दृश्य पाहू शकतोय। आता हे पाणी हटवण्यासाठी, या ठिकाणांना पाण्याचा निचरा करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात ते बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र पावसाचा जोर आणखी वाढला तर लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे।